भाणामती नदीच्या काठावर वसलेल्या मालखेड गावात निसर्गरम्य वातावरणात वास्तव्य असलेले अंबा मातेचे आणि शिव मंदिर येथे भक्तांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. अंबा माता मालखेड वासियांचे ग्रामदैवत म्हणून ही ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास जाणून घेताना अशी माहिती मिळते की जुन्या काळातील विदर्भ प्रदेशाचा राजा वृषभदेव यांना 10 मुलं होती. या 10 मुलाला राजधानीच्या सभोवताली निवासस्थाने वाटून देताना त्या मुलाच्या नावावरून ते त्यांची निवासस्थानी ओळखले जात होते. त्यापैकीच एक केतुमाल नावाचा मुलगा होता. त्यांच्याच निवासस्थानी शेजाऱ्यांची वस्ती वसल्या गेली. तिला मालकेतू म्हणून ओळखल्या जाऊ लागली. या मालकेतू नावाचा अपभ्रंश होऊन पुढे मालखेड नाव प्रचलित झाले. या मालकेतू ग्रामचा उल्लेख श्रीमद भागवत आणि देवी भागवत यात आढळतो. याच केतुमाल राजाने मालकेतू या वस्ती शेजारी असणाऱ्या दक्षिण वाहिनी भानामती नदीच्या काठी अंबा मातेची आराधना केली. त्यांची आराधना आणि भक्तिभाव पाहून अंबा माता प्रसन्न होऊन साक्षात प्रकटली व मालकेतूला इच्छित वर मागण्याकरिता सांगितले. त्याने धन वैभव न मागता येथेच भक्तांच्या मनोकामना तथा त्यांच्या कल्याणासाठी येथेच विराजमान होण्याची विनंती केली. देवीने ते मान्य करून तेथेच विराजमान झाले. म्हणून येथील मातेची मूर्ती ही स्वयंभू व मनोकामना पूर्ण करणारी आहे असे सांगण्यात येते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनाकरिता येतात. विशेष म्हणजे शिवालय तथा अंबा माता यांचे एकाच ठिकाणी असणारे मंदिर आहे. मंदिराला लागून असलेली भानामती नदी ही दक्षिण वाहिनी नदी असून या नदीच्या तीरावर केलेली पूजा विधी ही लवकरच सफल होते असा समज प्रचलित आहे. चोहीकडे हिरवेगार निसर्गरम्य परिसर हे सर्व दृश्य डोळे दिपविणारे आहे. या देवीच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. भाविकांसाठी हे श्रद्धेचे स्थान असून नवरात्रीच्या दरम्यान 9 दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र 514 घटांची स्थापना केल्या गेली असून दरवर्षी हा आकडा वाढत जात आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या महाआरतीला शेकडो भक्तगणांची हजेरी सुद्धा असते. येत्या 17 ऑक्टोबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.